सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। हुसेन सागरामधील बुद्ध मूर्ती ही गौतम बुद्धाची सर्वात उंच अखंड मूर्ती आहे। हैदराबादमधील हुसेन सागर येथील बुद्ध पुतळा हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे, कारण तो तलावाच्या मध्यभागी 15 फूट उंच काँक्रीटच्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे। जिब्राल्टरचा खडक म्हणून ओळखला जाणारा हा पुतळा हुसेन सागर सरोवराच्या मध्यभागी प्रचंड प्रयत्नांनी उभा करण्यात आला आहे। पुतळा हा उभारणीसाठी शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले। 1983 ते 1989 या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले NT रामाराव यांच्या प्रेरणेतून हा पुतळा उभारण्यात आला होता। स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या कल्पनेने ते प्रेरित झाले होते आणि त्यांना आपल्या राज्यात देखील अशीच एक भव्य मूर्ती आपण उभी करावी असं त्यांना वाटत होते। भारतीय संस्कृती, वारसा आणि एकात्मतेचे खरे प्रतिनिधित्व म्हणून काळाच्या कसोटीवर उभे राहील या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी भगवान बुद्धाची मूर्ती उभारायचे ठरवले। सुरुवातीपासूनच ही मूर्ती दगडाची बनवायचे ठरले होते। अथक प्रयत्नानंतर हैदराबादच्या शहराच्या बाहेर 40 मैलावर असलेल्या डोंगरावर नाला गोंडाजवळ एक कठीण पांढरा ग्रेनाइट दगड सापडला। मंदिराचे वास्तु विशारद आणि बांधकाम व्यावसायिक गणपती स्थपती यांच्यासह शेकडो कामगार ही मूर्ती बनवण्यासाठी झटत होते। 5 वर्षाच्या कामानंतर सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून ही जगप्रसिद्ध बुद्ध मूर्ती तयार झाली, जिची उंची 15 फूट असून वजन 350 टन आहे। यामुळे तो जगातील सर्वात उंच मोनोलिथिक बुद्ध पुतळा म्हणून ओळखला जातो। दुर्दैवाने NT रामाराव यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश सरकार 1989 मध्ये कोसळले आणि मग काही काळ हे काम थांबले। एका ट्रेलर वाहनाने हा पुतळा इच्छित स्थानी नेला। वाहून नेणारे ट्रेलर वाहन अचानक उलटले आणि हा पुतळा तलावात पडला। या दुर्घटनेमुळे 10 अभियंत्यांचा मृत्यू झाला आणि मोठी शोकांतिका घडली। हुसेन सागर तलावातून पुतळा हलवण्याचे प्रयत्न सुरूच होते। शेवटी 1 डिसेंबर 1992 रोजी पुतळा यशस्वीरित्या प्लॅटफॉर्मवर उभारण्यात आला। तलावाच्या मधोमध पुतळा उभा ठेवण्याची पूर्वीची योजना होती, परंतु आज पुतळा NTR मेमोरियल गार्डनच्या अगदी जवळ उभा असल्याने अभियांत्रिकी अडथळे उभे राहिले। 2006 मध्ये दलाई लामा यांनी पुतळ्याला भेट दिली होती आणि एका धार्मिक विधीनंतर ते पवित्र केले, ज्याने या स्थानाला पवित्र तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला। हुसेन सागर बेटावरील प्रसिद्ध लुंबिनी उद्यानात असलेल्या या पुतळ्यापर्यंत फक्त बोटीने जाता येते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय।